नजारे लय भारी वाटतात बघायला पावसामध्ये. असे बांध एकदम जुन्या काळातले बांध असे ते दिसायला पण भारी वाटतात. असं वाजवायचं आम्ही, जाम मजा यायची, आम्ही खूप वाजवायचे. निगडीचा टाळा हे याचं कडुनिंबू कसं असतं आपलं, म्हणजे तेव्हा केवढी मोठी केळीची पानं मागच्या वेळेस मी आलो त्याजवळ की लहान होती ना, आत्ता केवढी बघा झाली. खुबे आहेत त्या खुब्या अशा लहानपणी आम्ही जमवायचो. एक साईडला पाणी सोडतायत, एका साईडला लावणी. तर विनायकने घरी आईने मस्त एकदम ही डालबी बनवले. आमच्याकडे फेमस आहे गावची डालबी, बिरडा म्हणजे कडवेवालाची. पाऊस आल्या पाऊस लावायची मजा वेगळी असते. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. गावी आलो आहे, तर नेक्स्ट डे आहे. सकाळी लवकर उठलं, 6 वाजताच जाग आली. गावाला लवकर जाग येते, माहीत नाही आपण एरवी गावी कधी पण येतो, मला लवकरच जाग येते, कधी 5 वाजता पण उठतो. सो फ्रेश उठलो आहे. आता पाऊस पण मस्त येऊन जाऊन या साईडला फक्त ढग येत आहेत. आज दिवसभर पाऊस असणार आहे. तर आज आम्ही सकाळच्या चाललो आहे कुठे, तर चाललो आहे आम्ही आमच्या रानामध्ये. गावाच्या थोडंसं बाहेर असं रान आहे, तिकडे अळंबी असतात, कधी कधी रानातली भाजी वगैरे असते काही ना काहीतरी. तर थोडासा फेरफटका मारला ना काय ना काहीतरी मिळतं. सो अळंबीचं सीझन असतो ना, त्यावेळेस अळंबी गेलोने आणलं असं नसतं, शोधायला लागतं. ते खूप रान शोधू तेव्हा आपल्याला कुठे मिळते. तर 1-2 स्पॉट आहेत त्या ठिकाणी कदाचित मिळली तर ठीक आहे, नाही तर मग टाकळा वगैरे भाजी असते ते आपण आणणार आहोत. तर तुम्हाला रानातला फेरफटका थोडक्यात बघायला मिळणार आहे. सो वरती खूप मोठं रान आहे. चला या आता तिकडे जाऊया आपण. वा काय तेरीची भाजी, आम्हाला पण नवा करायला पाहिजे, नवा करायला पाहिजे आम्हाला पण. इकडे वरती नाही भेटणार, वागलाची धोंड इकडं. ही दारची भाजी आहे, इकडे पण दारची भाजी, इकडे दाखवतो. माटाची भाजी बोलतात ना ती. ही बघा, ह्या अशा भाज्या उगवतात ना पावसामध्ये, ते खायच्या मस्त आहे बघा. दारची भाजी फेमस आहे आमच्याकडे, ती ही भाजी आहे. तर आम्ही एक टायमाला 1 वर्ष मी लॉकडाऊनला गावी होतो ना, तेव्हा इथे पूर्णच्या घरावरती खूप भरलेला सगळा गाव दिसतं इथून पूर्ण. खाली बघा पूर्ण असा पूर्ण व्ह्यू आहे. यांचं घर आहे खाली इकडे. इथे येतो देवळाशी जाऊन मतलब टाकळा भाजी बघतो काय भेटतं काय. अलबी नाही आली ना. नजारे लय भारी वाटतात बघायला पावसामध्ये. असे बांध एकदम जुन्या काळातले बांध असे ते दिसायला पण भारी वाटतात बघा. कांचनवेल आणि या साईडला बघता ना तुम्ही, गोगल घ्या बघा कशी चालले आहे. लहानपणी आम्ही तिला असं हातावरती घ्यायचो, आत्ता पण घेऊ शकतो असं काय नाही. आणि हे आकर्षण होतं आमच्यासाठी खेळ होते हे. आत्ता मोबाईल, टी व्ही, गेम हे सगळं आलं आहे ना, आमच्यासाठी हे गेम होते. म्हणजे आम्ही लहानपणी ह्या इकडेच पावसातनं इकडेच उंड गायचं कुठं ना कुठे. सुट्टी बिट्टी असली आमच्या संध्याकाळी शाळेतनं आलो की हाच फावल्यावर इकडे आम्ही घालवायचो. म्हणजे रानावी ना तसा हा चाफा आहे. आम्ही लहान असल्यापासून आहे बांधामध्ये. खूप छोटा होता हा, वाढताना आम्ही जसं वाढलो ना तसं हा चाफा वाढला आहे. खूप लहान होता चाफा हळूहळू. आणि हा इथे एक आंबा आहे, तो पण खूप लहान. आम्ही इकडे खेळायचो, तेव्हाच्या आठवणी सगळ्या. असं वरती जाऊया. आणि याची पण तुम्हाला एक आठवण माहिती असेल काय आहे ते. असं घ्यायचं आणि वाजवायचं, असं वाजवायचं आम्ही. जाम मजा यायची, आम्ही खूप वाजवायचे. पहिला लय मोठा आवाज यायचा, आता आवाज पण आहेत आवाजाला, असा आवाज येतो. कोवळे थोडेसे जून पाहिजे, एकदम कोवळे नाही पाहिजे, थोडेसे जून असे. मस्त वाटतं. निगडीचं टाळा हे याचं कडुनिंबू कसं असतं आपलं, म्हणजे ज्याचं आपण दातून करायला वापरतो ना ते तसंच आहे पण. तर हे निगडीचा टाळा खूप आयुर्वेदिक आहे. म्हणजे गावाला पहिलं ताप वगैरे आला ना, डॉक्टरकडे नंतर पहिले ह्याचं पाणी घेऊन आंघोळ करायचे, गरम पाणी. तर असे रानामध्ये खूप काही गोष्टी छोट्या मोठ्या, तुम्हाला ते गावी आलं ते समजेल, नाही तर नाही समजलं. हे बघा अशी दारची भाजी लावलेली असते. हे आता अजून लहान आहे, मोठी होईल नंतर. हे भेंडी आहे साईडला आणि असे बांध आहे तिकडे. आत्ताचे बांध चिऱ्याचे येतात बघा. ह्या चिऱ्याच्या बांधांना आहे ना अशी वनस्पती नाही बघत. हे बांध टिकाव, पण हे बांध जुन्या काळातले आहेत ना, काय काय जुने पण आहेत. असे का मस्त त्यांना ह्या टायमाला एकदम भारी दिसतात दिसायला. आणि आता आपण आलो आहे इथे आमचं देऊळ आहे गावचं. आणि इथून असं वर गेलो ना की आपल्याला रानभाज्या मिळू शकतात. मार्गी अजून काय काय फिरलो पाहिजे.
तरच सापडणार. गेल्या टायमाला मी बघा टाकड्याचा व्हिडिओ केलेला, आता पण टाकडे खूप आहेत, टाकडे आहेत. इथे आपण आहे ना खूप सारी भाजी घेऊन आपण इथून पण नेऊ शकतो. तर ही कदाचित मी नंतर नेणार आहे, पहिलं जरा रान शोधू काय भेटते का अजून. आणि इकडे मस्त वहाळ आहे, पर्या आमच्या घराच्या मागून जातो, तो बघूया. हे बघा लय भारी वाटतं. तर थोडा पाऊस कमी आहे, काल पडला म्हणून त्यावरती एवढं पाणी वाढलं, नाही तर खूप पाणी असतं इथे, म्हणजे क्रॉसिंग नाही करू शकत, खूप पाणी असतं. म्हणजे आम्ही जेव्हा शाळेत होतो ना तेव्हा आमच्या गावात रानवलीतली मुलं यायची, खारी साखरेची असायचीच, रानवलीतली मुलं यायची, किती लांबून यायची, म्हणजे अक्षरशः 2 डोंगर पार करून. त्यांना हा पाऊस जास्त पडला की त्या पर्याला त्यांना क्रॉस करायला असायचा. मग ते तेव्हा शिक्षक लवकर सोडायचे, 5 वाजता शाळा सुटायची, पण मग शिक्षक लवकर सोडायचे कारण की इथे खूप पाणी असायचं. तर इथूनच त्याचे रानामधून एवढे डोंगर पार करून. तेव्हा केवढी मोठी केळीची पानं, मागच्या वेळेस मी आलो त्याच्यावर की लहान होती ना, आता केवढी बघा झाली, खूप वाढतात, लगेच त्यांची वाढ होते, कारण पाणी जास्त मिळालं ना लगेच वाढतात. हे बघा इथे पण टाकळ्याची भाजी खूप आहे. आणि हे खाली रानकेळी आहेत खूप अशा. इथे आमचं खाली इथेच घर आहे, ते दिसतं बघा. आणि इकडे आमच्याही आईने ठेवलेली बनवून खोप, तर त्या खोपीत जास्त फाटी नाही आता. भारी व्ह्यू नजारा बघायला मिळतो इथून खाली गावचा. तर तुम्ही इकडे याल तर जाम खुश व्हाल, आमचं गाव एकदम खतरनाक आहे, म्हणजे भारी आहे. प्रत्येकाला आपलं गाव प्यारे असतं. तर आता आपण जरा रानातनं फेरफटका मारूया. मी पण बरेच दिवस रानात नाही गेलो आहे. तुम्हाला माहिती आहे गावाला पूर्वी माणसं गावीच असायची असतं, तेव्हा अशा वाटांना खूप महत्त्व होतं. गुरं माणसं सारखी चालू असायची. आणि हे दांड बनवायला पण गावसई व्हायच्या. गावसई म्हणजे काय माहिती आहे ना तुम्हाला, गावाला असेल त्यांना माहिती आहे. अशी मीटिंग होते गावकीची, त्यामध्ये सगळ्या महिला पुरुष एकत्र येऊन असे हे रस्ते बांधतात, सुधारतात दरवर्षी. डागडुगी मेंटेनन्स हे व्हायचं पूर्वी, आता किती वर्ष होत नाही. जे हम रस्ते आहेत तेच फक्त होतात, बाकी काय काय अशा दांड रस्ते आहेत ना तिथे नाही अजून जात काही. हे बघा हे कुटणीचं पान आहे, ह्याच्यावरती पहिले लोक जेवायला बसायचे रानामध्ये. जाऊया वरती. हे आता झाड मस्त जगते, मोठं होईल होते की. इकडे भारगीची वगैरे भाजी आहे स्वती ह्या साईडला, जरा शोधूया. वरती रानात गेलो ना तर खूप आपल्याला अळंबी सापडतील. आम्ही एक टायमाला वर्षाने मी पूर्ण अगदी तोरणीपर्यंत गेलेलो, अळंबी काही जास्त मिळाली नव्हती. शेवटी गावाच्या जवळ येऊन ती अळंबी मिळालेली. पण ती तिथे दरवर्षी असेल असं काय नसतं, म्हणजे जागा फिक्स नसतात, कुठे येऊ शकते. जिथे अशी भवन वगैरे असतं ना, म्हणजे वारूळ मुंग्यांचं, तिथे जास्त असतात. पावसातला नजारा मस्त वाटतं. वरती अशी झाडं आहेत उंच, एक नंबर वाटतं. हिरवागार परिसर, त्या परिसरातून आपण चालत जरी फेरफटका मारला तरी पण किती भारी वाटतं. इथे एक छोटा पर्याय आहे, दाखवतो तुम्हाला. पाऊस जास्त पडला तर इथे पण पाणी येतं, जास्त नाही तेवढं, पण इथलं पाणी पितात, प्यायची बरी. छोटासा वाडा आहे, अनवली गावचा रस्ता इकडे. लोक जंगलातनं मुलं पहिली जायची शाळेमध्ये, अशी जंगल पार करून जायची. काय आता विचार पण करू शकत, म्हणजे तेव्हा लहान असलेली मुलं, 5वीची मुलं, 5वीला आमच्याकडे यायची ना, ते अशी जायची. इथून तुम्हाला एक दाखवतो. तिकडे एक वनस्पती आहे, ती जगले, वाहून येऊन जगले बहुतेक. हे आहे ना ते लाल फुलं येतात बघा त्यांना गणपतीच्या टायमाला भाद्रपदमध्ये. तर आता आपण पोचलो एक रानामध्ये, जरा अळंबी शोधूया भेटते का. गावात आलो तर खरं ठीक आहे, नशिबात असेल तर मिळेल, नाही तर नाही. तेव्हा कसं गावी असायचो आम्ही लॉकडाऊनच्या टायमाला, अळंबी फिक्स मिळायचीच. आता कसं 1-2 दिवसासाठी येतो, त्यात पण सीझनमध्ये असेल तर ठीक आहे, नाही तर रान पालथी करायला लागेल. कोण आहे रे, हे कोण आहे, आलो, कोण आहे. पोरं आलीत मुंबईत ना आपली. हा रस्ता आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा अशी ही सापाची पण असतात अळंबी. हे बघा ही अशी अळंबी आहेत ना, हे अशी सापाची अळंबी. ते
दाखवतो. हा आहे वाघल्याची धोणी. लहानपणीच्या खूप आठवण आहे तिकडच्या. खूप आठवण आहे तिकडच्या. लहान असताना आम्ही इकडे जाम खेळायचो. हे पूर्ण परिसर आहे तो जिकडे शनिवारची सुट्टी असली दुपारनंतर शाळा सुटायची ना 11 साडे 11ला. इकडेच टाइमपास असायचा आमचा. आता पाणी कमी आहे, नाही तर पाऊस खूप असला ना. 8 दिवस पाऊस नव्हता ना, परत सुरू झाला आहे. त्याच्यामध्ये आता पाणी वाढलं आहे कालपासून जरा. आता हे पण नव्हतं. मस्त बघा, ही आहे पाजवायची जागा. इथे रानात लोक यायची ना, इथे कोयती पाजवायची बघा. पूर्ण गुळगुळीत झाले. नॅचरली तुमचा धार करायची जागा आहे म्हणजे. सो हा परिसर आहे, ह्याला वाघल्याची धोण बोलतात. इकडे पूर्ण शेती असायची पहिली. नाचणी, भात आणि ही दगड आहे बघा. तर ही दगड तिकडे एक दगड आहे त्या साईडला. तर ती मोठी दगड, तिला मोठी वाघल्याची धोण आणि ही छोटी वाघल्याची धोण. त्या साईडला बघाल ना, सो इथून पाणी दगडीच्या खालून पाणी येते. दगड मोठी अशी आणि त्याच्या खालून पाणी येते. आणि इकडे बघाल तर तुम्ही खूप सारे खुबे आहेत बघा. बऱ्याच गावामध्ये खातात हे खुब्या, खूप टेस्टी लागतात बोलतात. आमच्याकडे तर आम्ही अजून एकदा पण नाही खाल्ले लहानपणापासून, पण खूप असतात आमच्याकडे रानामध्ये पण. म्हणजे जिथे जिथे असा पर्याय आहे, डुरे आहे, त्या ठिकाणी असे हाटामाला सीझनमध्ये खूप असतात आणि खातात बरेच जण. खूप आहेत. बघा असे पूर्ण हे अळंबीचं रान आहे इकडे. कधी कधी असतं अळंबी इकडे, पण शोधायला नशिबाचा भाग आहे. भेटली तर ठीक, नाही तर नाही, असं असतं. खुबे आहेत. या खुब्या अशा लहानपणी आम्ही जमवायचो बघा. असं तसंच खेळ म्हणून जमवायचो. आणि तुम्हाला माहिती आहे बरेच जण फिशिंगला पण हे वापरतात. हे काढून यातला गळाला लावायचा मासे पकडायला. तर इकडे असं रानावरती जंगल जरा घनदाट आहे, कारण इकडे कोणाला फिरकत नाही जास्त. रिस्की आहे मी जाणार, जंगलात जाणं रिस्की आहे खूप. किती दाट झाडी झाली बापरे. इकडे भारगेची भाजी वरती मिळते, पण जंगल जाम झालंय. खतरनाक जंगल झालंय पूर्ण. आलात काय? आता आपल्याकडे फेरफटका मारलाय आणि दुसऱ्या रस्त्याने बाहेर पडूया. पूर्ण पाठीवर कसला व्ह्यू भारी वाटतं एकदम. तर असं चालत चालत पुढे गेलो की दुसऱ्या रस्त्याने बाहेर पडतो. एक टायमाला इकडे शेती होती सगळी, म्हणजे शिगवण कंपनी, वर्षाच्या आजोळ त्यांच्या मामाची शेती पूर्ण इकडची. इथे एक कलम आहे, तो मामींना दिलेला. तो आम्ही म्हटलं तुम्ही घ्या, पण तो कलमच गायब झाला, तुटला तो. आम्ही ना अंधन म्हणून मिळालेला. त्यानंतर आम्हाला म्हटलं होतं की इथून कलम आहे तो तुम्ही घ्या. तो कलमच तुटला, इथला दिसतच नाही कुठं. जुन्या गोष्टी आहेत सगळ्या त्या. इकडे पूर्ण अशी शिगवणांची शेती आहे. आता कलम वगैरे भरली तिकडे, काजू वगैरे असं पूर्ण हे आहे रान. आणि इकडे पण हे वाडा आहे शिगवणाचा. इकडे पूर्ण वाड्या असायचे पूर्वी. हे वाड्यांचाच वाडा आहे, पण खूप मच्छर असतात तिकडे. मच्छरचा पण रान आहे. तर या शॉर्टकट जाऊया इथून, बघूया काय अळंबी काही सापडते का इकडे सर्व्यात ना. भेटली तर. थोडा ऊन पडला ना, ऊन पाऊस, की अळंबी येतील. गोगलगाई मस्त चाललेत बघा फिरायला सकाळ सकाळ. त्यांचं आयुष्य पण कसं आहे, त्याच्यावरती कोणी दगड टाकला, पाय टाकला, लगेच संपलं आयुष्य यांचं. किड्या मुंग्यांचं जीवन असंच असतं. या आणि निसर्गातच सामावून जा. सगळ्यांचं तसंच आहे, प्रत्येकाला आयुष्य आहे. जरा जाऊयात देवळामध्ये. देवळात दर्शन घेऊ मध्येचं. आमचं पाठवून रस्ता आहे, दुसरा रस्ता खालून आहे. एवढा लांबून आपले मित्र आले मुंबईतनं. किती जण आले हो? आम्ही आलो तर आता 8 जण आहोत बस. 2 आणि मला पकडून 9. जयदीप नाही ना, फक्त मग 10 जण आहोत. हां 10 जण. हा पूर्ण आमचं गाव आहे खाली. असा नजारा. लावणी झालेली आहे, लावणी हुडकले. कोणाची? त्यांची मालव्यांची. ते काय विजयचीच आहे. विजयची आहे? विजयची झाली लावणी. मालव्यांची आहे ती. हो का. आमची पूर्ण खलाटी, त्यामध्ये फक्त 1-2च शेतं दिसत आहेत अशी खाली आहेत, ज्यांची बाकी आहे लावणी. मागच्या वेळेस पण दाखवलं आपले मंदिर आहे. सर्व देव आहेत असे.
आणि मेन म्हणजे आमच्या गावाच्या समोरच म्हणजे देवळाच्या समोरच गाव आहे पूर्ण. ते लय भारी वाटतं. आणि असं वाटतं की सगळ्यांची घरं कौलावर कौला चढलेली असं वाटतात. मध्ये काही रस्ते दिसतच नाही असं वाटतं. पूर्ण एकदम असा चिकटून आहेत. मित्रांनो आपण रानामध्ये गेलो खरा. बारकेची भाजी पण काय जवळपास दिसली नाही, कुठे जंगलात जायला लागलं. आणि मित्र आलेत का बोलवायला मला, चला तर मग बघूया. नंतर मी संध्याकाळी वगैरे येईन तर इकडे टाकळ्याची भाजी घेऊन जाईन. आणि ती खास करून मला मुंबईत न्यायची आहे. मग ती रेसिपी वगैरे दाखवेन. टाकळ्याची भाजी दाखवली आहे, पण जर दुसरी भेटली फोडशीची बारकेची तर मी नक्की ते करेन शूट. नाहीतर बघूया काय तुम्हाला ओव्हरऑल गावातलं काय नजारा बघायला मिळतं काय. कारण की आज मित्रांसोबत एक दिवस द्यायचा आहे तर तो आज देऊया. खास मुंबईत आलेत, आपल्याच गावचेच मित्र आहेत पण त्यांना पण वेळ देऊया. असं रस्ता आहे आमच्या घराचा पाठून. घर इथेच आहे खाली. इथून किती वेळा पडलो आहे लहानपणी, सरायचं पाय. आता कमी गुळगुळीत आहे तरी. तुला कसं समजलं वरती गेलं ते? हां जवळ आवाज आला मला. इकडेच बागला धोंडीकडे गेलेलो. या पोचलो घरी आणि ओके जाऊया परत नंतर कधी संध्याकाळी वगैरे टाकळ्याची भाजी वगैरे काढून नंतर. तर आता मित्र आलेले बोलवायला. आज आम्ही चहा वगैरे काय घरी बनवलाच नाही. तर बोलला घरी आहे चहा प्यायला. चला घरी जा त्यांच्याकडे बघू. त्यांना भेटायचं आहे, त्यांना कॅमेरा गोप्रोमध्ये द्यायचं आहे त्यांना. आणि आज आमची गावात एक लावणी आहे तर ती लावणी पण त्यांच्याकडे जायचं आहे बघायला. आमची सेम अशी कोंबडी होती एक टायमाला मांदिवळी. आमच्या मूळ घरी. आई बरे आहेस ना? वा काय करताय? आलो असाच इकडे फिरत. हां आलो फिरत तो. हो काल आलो. चला ही पोरं आली ते सगळी इकडे जरा बोललो जाऊन एक दिवस. हां येतो इकडे खाली ह्या विचा आपल्या ह्याच्याकडे विजाकडे जाऊन येते. अबा नाही माझा पण आहे ते ह्याच्यासाठी वोटिंगचा. आता मित्राच्या घरी असे आमच्या गावातले असे गल्ल्या छोटे छोटे रस्ते आहेत. पूर्वी लय मोठे असतील, नंतर हळूहळू घरं झाली सगळ्यांची, त्यामुळे जागा शॉर्टेज वाटते अशी पडव्या बिडव्या काढून. असं इथनं शॉर्टकट गावाला होलीवर जायला रस्ते. इकडून आलो की असं होलीवर सरळ. कुठे गेले रे बच्चे लोग? अरे सेट आले मुंबईशी, आले सेट मुंबईशी सेट आलेले आहेत सगळे न्यू. आज आता आराम करायचा नाही म्हणजे झाली काय तुमची पण लावणी? मग किरव्याला जाऊया. तुमच्याकडे गाई आले काय दुधाची चाय? ते गावची चाय दुधाची या पिया. आणि आपले मित्र आले तिकडे काका आहेत. मग किती जण आले? 10 जण. हे मेमरी कार्ड झाला काय नाही? तर गावाला आल्यानंतर आपली मंडळी कोण नसली ना तर आपल्या अशा मित्रांकडे जाऊन नाश्ता करायला लागतो. म्हणजे ते पण देतात आपल्याला आवडीने. तर विनायकने घरी आईने मस्त एकदम ही डालबी बनवले. आमच्याकडे फेमस आहे गावची डालबी बिरडा म्हणजे कडवेवालाची. आणि इकडे घाऊन आणलेत मस्त विनायक भाऊने. थँक्यू सो मच. चला या नाश्ता करायला. कल्प्याकडे आलो नाश्ता करा. म्हणजे नाश्ता बनला विनायकच्या घरी आम्ही खायला इकडं. चला जयदीप खाई याच्या अगोदर खाऊन घेऊया. चुलीवर आलोय. कॉम्बिनेशन एक नंबर यार. हा गावच्या तालमीला टेस्टच अलग एक नंबर यार. घे ऋषभ.
बावीसचं पाणी बाजूला बाव आहे बघा. बावीस पाणी किती आहे, चिकार पाणी बाजूला सपला आहे. ह्या इकडची ही वरची खलाटी आमची, वरच्या खलाटीतला शेत आहे 22. हा वरती नाही पण हाय नरम आहे. हे बघा चिखल बघा कसं झालाय, असं एकदम परपरी चिखल झाला पाहिजे. चांगला चिखल झाला की लावायला घेतात. चॉकलेटची फॅक्टरी झाली पाहिजे. एका साईडला लावणी सुरू केली तिकडे बघा. आणि हा आहे महेश बाबाने अंगार झालाय. प्रत्येकाची काही पद्धत असते बैलांना फिरवायची. आमच्याकडे हो 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 करतात. प्रत्येकाची स्टाईल पण वेगळी असते बोलायची. इकडे बघा आमची सुडकी आजी आहे. आता तिकडे नांगर जातात शैलेशला, ते पण दाखवतो. बघा नांगर झाला असा, म्हणजे आता हळूहळू कमी झालेत. आमच्या गावात पण हळूहळू ट्रॅक्टर लोक आता करायला लागलेत. हे गुरं पूर्वी ज्यांच्याकडे गुरं जास्त तो एकदम सधन असा असायचा. दुभती गुरं असली घरी की तो श्रीमंत, असं पूर्वीचा समज म्हणजे लोकांचा होता. आणि ते खरं होतं. आता पैशावरनं त्याच्या हिस्ट्रीवरनं जरा मी ते लावायला घेते. जरा मदत करूया गावच्या माणसांना. 2-2 गाड्या घ्यायच्या, उगवतीला लावायच्या गॅप सोडून असं. तोंड त्यांचं गोतीला करायचं असतं असं पूर्वी साईडला. गाडी जास्त घे. आव्हान लय आहे. आव्हान नाही नसला की 2-2 लावायचे असतात. लोकांना मदत करायला आलो मी मुंबईत ना. हो बरोबर लावतो नाही, बरोबर लावतो आम्ही. आवाज जास्त घेऊया. एक साईडला पाणी सोडतायत, एका साईडला लावणी. एकदा लावला की बघायला नको, डायरेक्ट कापणीला येणार शेतात. अजय बघायला येतात तसं, पण कापणीशिवाय ह्या शेतात आता घुसणार नाही कोण. मग आवणं मस्त होणार नंतर. आवड आज फिनिश 15 मिनिटात. पाऊस झाला, पाऊस लावायची मजा वेगळी असते. लावायची मजा लावायला बरंच आव्हान. अरे नाही खाल्लीस तू, नंतर खाण्या नको दिसतच नाही ती. लावू ही आपल्याला जागा काबी करू का कुठल्या तर राहते पुढे. आपल्या तर हे ह्या वर्षाची शेवटची ना लावणे, मग संपला पुढच्या वर्षी. चला म्हणजे आम्ही आता आलो यांना मदत करायला. हे किती चोंडे ताई? 5-6 असतील ना? सगळे मालवांचे आहेत ते. हो ना, 5 22च्या बाजूला, गावाच्या बाजूला. चला आता तिकडे आव्हान खणतायत. 2 नांगर आहेत आणि पाऊस मस्त येऊन 2 आहे. आम्ही भिजतोय आतमध्ये. काय हवी तू पण आलीस लावायला?